उपलब्ध आहे. तर पहा स्टुडंट्स, आपण जे काही कम्युनिकेशन करतो, संवाद साधतो आणि संवाद साधत असताना आपण त्या संवादाची सुरुवात कशी करतो? बघा, आपण ज्यावेळी शाळेत जातो सकाळी, शाळेत गेल्यानंतर आपले टीचर्स असतील, आपले फ्रेंड्स असतील, त्यांची भेट होते आणि मग आपण सर्वांना गुड मॉर्निंग म्हणतो. काय म्हणतो आपण सर्वांना? तर गुड मॉर्निंग म्हणतो. आणि पहा, हे गुड मॉर्निंग जे आहे हे एक छोटंसं ग्रीटिंग आहे, अभिवादन आहे. आणि असेच अभिवादनपर फ्रेज जे आहे ते आपल्याला शिकायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी संभाषणामध्ये सुद्धा आपण नमस्ते म्हणतो, नमस्कार करतो, राम राम म्हणतो, बरोबर? हे जे काही शब्द आहे हे आपण ऐकलेले आहेत. तसेच जेव्हा आपण इंग्लिश कन्व्हर्सेशन करत असतो, कम्युनिकेशन करत असतो, तेव्हा आपल्याला ही छोटी छोटी जी फ्रेजेस आहेत, हे छोटे छोटे जे अभिवादनपर वाक्य आहेत ते शिकायचे आहेत. मग ते का शिकायचे आहेत? तर बघा, जेव्हा आपल्या कम्युनिकेशन मध्ये आपण ग्रीटिंगचा यूज करतो, तेव्हा आपल्या पर्सनॅलिटी मधील पॉझिटिव्हिटी प्रेझेंट होत असते. तसेच ज्यावेळी आपण संवादाची सुरुवात अशी पोलाइटली करतो, नम्रपणे करतो, समोरच्याला रिस्पेक्ट देऊन करतो, तेव्हा नक्कीच समोरच्याला आपल्याबद्दल मनामध्ये आदर निर्माण होतो. तसेच आपलं कम्युनिकेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आणि छान होतं. विद्यार्थी मित्रांनो, केवळ परीक्षेसाठी म्हणून नाही, तर आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हा घटक फार महत्वाचा आहे. या घटकाच्या अध्ययनानंतर तुम्हाला निश्चितच ग्रीटिंग या घटकावर जे काही 3 ते 4 क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात, ते तुम्हाला अतिशय सहजपणे सोडवता येणार आहेत. आपल्या आजच्या घटकाचं लर्निंग आउटकम आहे की तुम्ही हा घटक शिकल्यानंतर तुम्हाला कोणतं ग्रीटिंग केव्हा कुठे वापरायचं आहे हे निश्चितपणे समजणार आहे. बघा, ग्रीटिंग वापरण्याचे फायदे काय आहेत? तर ज्यावेळी तुम्ही कम्युनिकेशनला सुरुवात करता, तुमची सुरुवात जर एखाद्या छानशा ग्रीटिंगने झाली, तर तुमचं कम्युनिकेशन पॉझिटिव्ह, रिस्पेक्टफुल, फ्रेंडफुल आणि नक्कीच छान होतं. तर चला बघूया आजचा टॉपिक, स्टॉक एक्सप्रेशन अँड ग्रीटिंग्स. छोटे छोटे जे वाक्प्रचार असतात, मराठीमध्ये सुद्धा असतात, जे कॉमनली आपण यूज करत असतो. तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा अशा छोट्या छोट्या फ्रेजेस आहेत की जे आपण डेली कम्युनिकेशन मध्ये कंटिन्युअसली कॉमनली वापरत असतो. ठरवून नव्हे, आपण त्या डेली वापरत असतो. आणि मग अशा कॉमनली यूज झालेल्या फ्रेजेस ज्या आहेत त्या आपल्याला कम्युनिकेशनसाठी हेल्पफुल असतात आणि आपण त्या कॉमनली वापरत असतो, सामान्यरित्या वापरत असतो. बघा, स्लाइडवर आपला जो टॉपिक आहे स्टॉक एक्सप्रेशन अँड ग्रीटिंग्स, त्या संदर्भामध्ये काही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला करणार आहे. स्टॉक एक्सप्रेशन. व्हॉट इज मीन बाय स्टॉक एक्सप्रेशन? Stock expressions are fixed or commonly used phrases in English. They are helpful in daily communication. Stock expression म्हणजे अशी काही ठराविक ठरलेली वाक्य आहेत, छोटी छोटी, जी आपण सामान्यरित्या डेली कम्युनिकेशन मध्ये वापरत असतो. आपल्या डेली कम्युनिकेशन मध्ये आपल्याला त्या वाक्यांचा उपयोग होत असतो. मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, आपण एखाद्याला भेटलो तर आपण मराठीमध्ये म्हणतो नमस्ते, नमस्कार, बरोबर? अशीच काही ठरलेली वाक्य इंग्रजीत सुद्धा वारंवार वापरली जातात. मग ती कोणती? तर बघा, एक्झाम्पल्स ऑफ स्टॉक एक्सप्रेशन्स. हाऊ आर यू? हाऊ आर यू? तू कसा आहेस? तू कशी आहेस? एखाद्याला आपल्याला विचारायचंय तुम्ही कसे आहात, तर आपण विचारतो हाऊ आर यू? हाऊ आर यू? आणि मग समोरचा आपल्या या ग्रीटिंगला रिस्पॉन्ड करतो, आय एम फाईन. आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे. तसेच बघा, नेक्स्ट स्लाइडवर तुम्ही पाहू शकता,
इथे काही छोटी छोटी फ्रेजेस दिलेले आहे, ग्रीटिंग्स दिलेले आहेत. इथे थँक्यू, थँक्यू म्हणजे काय? धन्यवाद. बघा, आपण जेव्हा स्कूलमध्ये आपल्या फ्रेंड्सला मदत करतो, आपल्या फ्रेंड्सच्या पेनची इंक संपलेली आहे आणि आपल्याला जर आपल्या फ्रेंडना पेन मागितला, अशा वेळी आपण त्याला हेल्प करतो. आपल्याकडे जो काही पेन आहे तो आपण त्याला देतो. अशा वेळी आपला फ्रेंड आपल्याला थँक्यू म्हणतो. काय म्हणतो? थँक्यू म्हणतो. तर थँक्यू म्हणजे काय? तर धन्यवाद. आपण डेली कम्युनिकेशन मध्ये थँक्यू या वर्डचा वापर करत असतो. बघा, त्यानंतर यू आर वेलकम, यू आर वेलकम, थँक्यू ही फ्रेज जेव्हा वापरली जाते, त्यानंतर आपण त्याला रिस्पॉन्ड म्हणून यू आर वेलकम असं म्हणत असतो. यू आर वेलकम म्हणजे काय? तर तुमचं स्वागत आहे, तुमचं स्वागत आहे. त्यानंतर बघा, एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी हे जे ग्रीटिंग आहे त्याचा अर्थ होतो माफ करा, माफ करा. एक्सक्यूज मी. देन आय एम सॉरी, आय एम सॉरी. आपल्याकडनं काही चूक झाली, आपण एखाद्याला दुखावलं, तर आपण म्हणतो आय एम सॉरी. पहा, जनरली तुम्ही स्कूलमध्ये थँक्यू, वेलकम, आय एम सॉरी, गुड मॉर्निंग यासारखे ग्रीटिंग डेली वापरत आहात. त्यामुळे तुम्हाला ती माहिती असलेली नॉन ग्रीटिंग्स आहेत. बघा पुढे, मे आय कम इन, मे आय कम इन. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये इंटर करण्यापूर्वी जर शिक्षक तिथे उपलब्ध आहेत, तर तुम्ही शिक्षकांना म्हणता मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम. आणि मग या फ्रेजचा अर्थ होतो मी आत येऊ का? पहा, हे सर्व जे काही ग्रीटिंग्स आहे हे पोलाइटली एक्सप्रेस होणारे ग्रीटिंग आहे. नम्रपणे, आदरपूर्वक, समोरच्याला रिस्पेक्ट देऊन वापरली जाणारी संवादातली ही छोटी छोटी वाक्य आहेत. बघा पुढे, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. तुमच्या वर्गामध्ये, क्लासमध्ये एक न्यू स्टुडंट आलेला आहे, न्यू ऍडमिशन झालेला आहे आणि मग अशा तुमच्या नवीन सहकार्याशी कम्युनिकेट होण्यापूर्वी तुम्ही काय म्हणणार? तर तुम्ही विचारणार हाय, हॅलो, व्हॉट इज युअर नेम. बरोबर? आणि मग त्यानंतर तुमच्या पुढच्या कम्युनिकेशनला सुरुवात होईल. म्हणजेच काय? तर ही जी काही ग्रीटिंग्स आहेत, ही ग्रीटिंग्स तुमच्या कम्युनिकेशनला सुरुवात करून देणारे ग्रीटिंग्स आहेत. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे. देन माय नेम इज राहुल. सपोज मग तुम्ही विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुम्हाला तुमच्या ग्रीटिंगला रिप्लाय आला माय नेम इज राहुल, माझं नाव राहुल आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर नाईस टू मीट यू, नाईस टू मीट यू, नाईस टू मीट यू या ग्रीटिंगचा अर्थ काय होतो? तर तुमची भेट आनंददायक वाटली. सपोज आपली एका न्यू व्यक्तीशी ओळख झाली, एखाद्या आपल्या स्कूलमध्ये अधिकारी आले, त्यांनी तुमच्याशी छान संवाद साधला. त्यानंतर निरोप घेण्यापूर्वी तुम्ही काय म्हणता? नाईस टू मीट यू. किंवा ते म्हणतात तुमच्याशी बोलून छान वाटलं, नाईस टू मीट यू स्टुडंट्स असं म्हणतात ते. आणि मग बघा, तुमची जेव्हा भेट होते आणि तुम्ही निरोप घेता त्यावेळी नाईस टू मीट यू हे ग्रीटिंग जनरली वापरलं जातं. ग्रीटिंग्स म्हणजे काय? तर काही ग्रीटिंग जे आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा वापरले जातात. शुभेच्छा देण्यासाठी वापरले जाणारे ग्रीटिंग्स कोणते आहेत, वाक्य कोणती आहेत ते आपण बघणार आहोत. पुढे बघूया. व्हॉट इज मीन बाय ग्रीटिंग्स? Greetings are polite words
or signs used to say hello or goodbye. They show respect and friendliness. You can read this. Greetings are polite words or signs used to say hello or goodbye. They show respect and friendliness. ग्रीटिंग म्हणजेच असे वर्ड आहेत ते जे नम्रपणे वापरले जातात हॅलो गुड बाय करण्यासाठी. तसेच हे जे वर्ड्स आहेत ते काय शो करतात तर समोरच्या बद्दल रिस्पेक्ट, आदर, फ्रेंडलीनेस म्हणजे मैत्रीपूर्ण संवाद साधण्यासाठी ग्रीटिंगचा उपयोग होतो. ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन करण्यासाठी वापरली जाणारी वाक्य. आता पहा फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल ग्रीटिंग म्हणजे नेमकी काय आहे. आपण अशा ग्रीटिंगची काही एक्झाम्पल बघणार आहोत. चला तर मग बघूया. इथे काही एक्झाम्पल्स ऑफ ग्रीटिंग्स दिलेली आहेत, तुम्ही बघू शकता. सकाळी जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो किंवा घरी उठल्यानंतर सुद्धा आपण घरामध्ये आपले जे फॅमिली मेंबर्स असतात, आपले ब्रदर सिस्टर असतात, त्यांना आपण गुड मॉर्निंग विश करतो. स्कूलमध्ये गेल्यानंतर आपल्या टीचर्स, आपल्या फ्रेंड्सला आपण गुड मॉर्निंग विश करत असतो. आणि आपण गुड मॉर्निंग विश केल्यानंतर समोरचेही आपल्याला व्हेरी गुड मॉर्निंग म्हणत असतात. तर बघा, गुड मॉर्निंग हे जे ग्रीटिंग आहे ते आपण सकाळच्या वेळेमध्ये वापरतो. त्याचा अर्थ होतो शुभ प्रभात म्हणजेच शुभ सकाळ. त्यानंतर जेव्हा दुपार होते त्यावेळी दुपारच्या लेक्चरला जेव्हा आपले शिक्षक आपल्या क्लासमध्ये एंटर करतात तर आपण त्यांना काय विश करतो तर नक्कीच आपण त्यांना गुड आफ्टरनून म्हणून विश करतो. गुड आफ्टरनून म्हणजेच शुभ दुपार. बघा पुढे नेक्स्ट दिलेला आहे गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग म्हणजे काय तर शुभ संध्या किंवा शुभ संध्याकाळ, संध्याकाळी वापरलं जाणारं ग्रीटिंग आहे. त्यानंतर जेव्हा रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला काय म्हणत असतो गुड नाईट. गुड नाईट. रात्री जे काही आपण अभिवादन करतो कम्युनिकेशन करताना त्यामध्ये गुड नाईट या ग्रीटिंगचा आपण यूज करत असतो. बघा त्यानंतर हाय, हॅलो. हॅलो, हाय म्हणजे नमस्कार हे ग्रीटिंग दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी कम्युनिकेशन चालू होतं, कम्युनिकेशन चालू होण्यापूर्वी आपण आपल्या फ्रेंड्सला हाय, हॅलो हे जनरली म्हणत असतो. हॅलोचाच शॉर्ट वर्ड हाय हा आहे. दोन्हींचा मिनिंग एकच आहे. हाय आणि हॅलो हे दोन जे ग्रीटिंग्स आहेत ते नमस्कार अशा अर्थाने वापरले जातात. त्यानंतर बघा बाय आणि गुड बाय. बाय आणि गुड बाय. बाय आणि गुड बाय ही जी दोन ग्रीटिंग्स आहेत ती आपण केव्हा वापरतो when we leaving something, when we leaving someone. ज्यावेळी आपण एखाद्याचा निरोप घेत असतो, जेव्हा आपलं कम्युनिकेशन पूर्ण झालेलं असतं आणि आपण आता जात असतो त्यावेळी आपण बाय गुड बाय म्हणतो. आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा 5 वाजता स्कूल ऑफ होतं, आपण घरी निघतो त्यावेळी आपण आपल्या टीचर्सला, आपल्या फ्रेंड्सला बाय बाय करतो, गुड बाय करतो. हे जे ग्रीटिंग आहे बाय आणि गुड बाय हे निरोप घेण्यासाठीचं ग्रीटिंग आहे. नेक्स्ट आपण बघूया 7 नंबर इथे ग्रीटिंग दिलेला आहे सी यू सून. सी यू सून
याचा अर्थ होतो पुन्हा भेटूया, पुन्हा भेटू. म्हणजेच when we leave someone, that time we say bye, goodbye, see you soon. म्हणजेच ज्यावेळी आपण निरोप घेत असतो त्यावेळी आपण निरोप घेताना बाय गुड बाय बरोबरच सी यू सून हे सुद्धा ग्रीटिंग वापरत असतो. हे ग्रीटिंग काय प्रेझेंट करतं तर पुन्हा भेटण्याची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता दर्शवतं. त्यानंतर बघा हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे म्हणजे काय तर तुमचा दिवस चांगला जावो. आपण ज्यावेळी सकाळी गुड मॉर्निंग विश करतो त्याच वेळी आपण म्हणत असतो गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, शुभ सकाळ, तुमचा दिवस चांगला जावो. हे सुद्धा एक छान ग्रीटिंग आहे. त्यानंतर बघा वेलकम. वेलकम हे सुद्धा तुम्हाला माहिती असलेलं ग्रीटिंग आहे. वेलकमचा अर्थ होतो स्वागत आहे. वेलकमचा अर्थ काय होतो स्वागत आहे. ज्यावेळी आपल्या घरी कोणी गेस्ट येतात, आपल्या स्कूलमध्ये कोणी गेस्ट येतात तर आपण वेलकम विश करत असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या स्कूलमध्ये सपोज काही प्रोग्राम आहे तर प्रोग्रामसाठी गेस्ट आलेले असतात आणि मग प्रोग्रामची जी काही बिगिनिंग आहे ती आपण वेलकम सॉन्गने करतो. बरोबर, वेलकम सॉन्गने ग्रीटिंग करतो. म्हणजेच वेलकम हे एक छान ग्रीटिंग आहे. त्याचा अर्थ स्वागत आहे असा होतो. पहा त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे काय अभिनंदन. पहा हे ग्रीटिंग जे आहे कॉंग्रॅच्युलेशन हे बऱ्याच वेळा वापरलं जाणारं ग्रीटिंग आहे. मग ते केव्हा केव्हा वापरलं जातं तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, सपोज आपल्या स्कूलची खो खो टीम विन झाली, खो खो टीम जी आहे ती जिंकली आहे खेळामध्ये, मग आपण काय म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन. प्लेयर्सला काय म्हणतो आपण कॉंग्रॅच्युलेशन्स. सपोज आपल्या फ्रेंडला छान बक्षीस मिळालं आहे स्पर्धेमध्ये, त्यांना स्पर्धेमध्ये फर्स्ट रँक मिळवलेला आहे, मग आपण काय म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन. सपोज आपल्या नेबरने न्यू कार खरेदी केलेली आहे, आपण म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू कार. आपल्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन ही फ्रेज माहिती आहे. बघा आपण ह्या जे काही सर्व ग्रीटिंग्स बघितले त्यावर पुन्हा एकदा लेट्स रिव्ह्यू अ लिटल बिट ऑन दिस फ्रेजेस. गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, बाय, गुड बाय, वेलकम, हाऊ आर यू, आय एम फाईन, व्हॉट इज युअर नेम, देन गुड नाईट, गुड मॉर्निंग, good evening, good afternoon, like that. May I come in? Congratulations. Have a nice day. See you soon. All these are greetings. ही सगळी जी आहेत ही इंग्रजी अभिवादन आहेत आणि ती आपण गुड कम्युनिकेशन साठी वापरत असतो. आणि आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन्स असतात ग्रीटिंग या टॉपिकवर की एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्यामध्ये कोणतं ग्रीटिंग वापरलेलं आहे हे आपल्याला विचारलेलं असतं. तर आता आपल्याला कळलं असेल की ग्रीटिंग म्हणजे अभिवादन युक्त, अभिवादन प्रेझेंट करणारं वाक्य किंवा फ्रेज. तर बघा आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन अभ्यासणार आहोत. ते क्वेश्चन अभ्यासत असताना आपल्याला ग्रीटिंग हा टॉपिक अधिक चांगल्यारीत्या समजणार आहे. या टॉपिकवर एक्झाम मध्ये
कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात आणि त्याचं करेक्ट आन्सर कसं फाइंड आउट करायचं आहे हे अजून क्लिअर होणार आहे. बघा फ्रेंड्स, ग्रीटिंग इज द स्टार्टिंग की ऑफ कन्व्हर्सेशन असं म्हटलं जातं. ग्रीटिंग जी आहे ती स्टार्टिंग की आहे कन्व्हर्सेशनची. कन्व्हर्सेशन सुरू होण्यापूर्वी ग्रीटिंगचा वापर केला तर आपलं कन्व्हर्सेशन, कम्युनिकेशन अतिशय प्रभावीपणे वाटतं. तसेच आपण म्हणत असतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणजेच आपली कम्युनिकेशनची जी सुरुवात आहे ती समोरच्यावर इम्प्रेशन टाकत असते. म्हणजेच काय, आपलं कम्युनिकेशन जर पोलाइटफुल असेल, फ्रेंडली असेल, आपलं कम्युनिकेशन जर ग्रीटिंगफुल असेल तर नक्कीच समोरचा आपल्याशी चांगलाच बोलतो. म्हणून केवळ एक्झामसाठी नव्हे तर आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपण ग्रीटिंग हा टॉपिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. आपल्या डेली कम्युनिकेशन मध्ये त्याचा यूज करायचा आहे. चला तर आपण बघूया काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स. Look at these questions. Question number 1. What will you say when you meet someone in the morning? What will you say when you meet someone in the morning? सकाळी जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा तुम्ही काय म्हणता असा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इथे दिलेला आहे. Which expression will you use to thank someone? Which expression will you use for thank someone? एखाद्याला धन्यवाद द्यायचा आहे तर तुम्ही कोणतं एक्सप्रेशन, कोणतं ग्रीटिंग वापरणार असा तो क्वेश्चन आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन जो आहे तो बघा, ट्रान्सलेट इन इंग्लिश. माफ करा हा जो काही मराठी वाक्प्रचार आहे, छोटस वाक्य आहे, त्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन जो आहे तो दिलेला आहे. व्हॉट डू वी से व्हेन वी लिव्ह समवन? जेव्हा आपण एखाद्याचा निरोप घेतो, आपण व्हेन वी लिव्ह समवन एखाद्याला निरोप देतो त्यावेळी व्हॉट डू वी से आपण काय म्हणतो असा तो क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे ट्रान्सलेट. ट्रान्सलेशन करायचं आहे. इंग्रजीमध्ये एक मराठी वाक्य दिलेलं आहे, मराठी फ्रेज दिलेली आहे, त्याचं तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, रूपांतरण करायचं आहे. काय क्वेश्चन आहे? तुझे नाव काय आहे? तुझे नाव काय आहे? अशा प्रकारचा तो क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या माइंडमध्ये या 5 क्वेश्चन्सची आन्सर मला वाटतं लगेचच तुमच्या माइंडमध्ये सेट केलेली असतील. अतिशय सोपी क्वेश्चन आहेत आणि तुम्ही डेली कम्युनिकेशन मध्ये वापरली जाणारी ग्रीटिंग्स ही या क्वेश्चनचं आन्सर आहे. मग ते कसं आपण बघूया. बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन होता, हाऊ डू यू ग्रीट समवन इन द मॉर्निंग? मॉर्निंगच्या वेळी आपण कसं ग्रीट करणार आहोत, कसं अभिवादन करणार आहोत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉर्निंगच्या वेळी, मॉर्निंग आहे क्वेश्चन मध्येच इथं दिलंय मॉर्निंग. काय दिलेलं आहे? मॉर्निंग. मॉर्निंग आहे म्हणजे सकाळची वेळ आहे. निश्चितच ग्रीटिंग कोणतं वापरणार आपण? गुड नाईट वापरणार का? नाही, गुड नाईट कधी वापरतो आपण? रात्रीच्या वेळी. त्यामुळे तो ऑप्शन तर इनकरेक्ट आहे. गुड मॉर्निंग हे आपलं करेक्ट आन्सर आहे. गुड इव्हिनिंग आपण कधी म्हणतो?
संध्याकाळी. गुड बाय कधी म्हणतो? निरोप घेताना. आपल्याला विचारलं काय आहे की सकाळच्या वेळी तुम्ही एखाद्याला काय ग्रीट कराल, काय अभिवादन कराल? तर निश्चितच गुड मॉर्निंग असं ग्रीट करू आपण. मला वाटतं तुम्हा सर्वांना या क्वेश्चनचा आन्सर पटकन क्लिक झालेला असेल. त्यानंतर बघा, व्हॉट डू यू से व्हेन यू लिव्ह अ प्लेस? एखादं ठिकाण सोडून तुम्ही जात आहात, एखाद्याची भेट घेऊन नंतर तुम्ही जात आहात, निरोप घेत आहात, तर निरोप घेताना आपण काय वापरतो? तर निरोप घेताना आपण हॅलो म्हणतो का? नाही. गुड नाईट म्हणतो का? अजिबात नाही. वेलकम म्हणतो का? नाही. तर निरोप घेताना करेक्ट फ्रेज आहे, करेक्ट ग्रीट आहे बाय. काय म्हणतो आपण? बाय, गुड बाय, सी यू सून. हे ग्रीट्स पाहिले आपण, हे सर्व काय आहेत? निरोप घेतानाचे ग्रीट्स आहेत. त्यापैकी आपल्याला ऑप्शन मध्ये बाय हे करेक्ट ग्रीट दिलेलं आहे, जे आपण लिव्ह करताना वापरत असतो, निरोप घेताना वापरत असतो. चला तर मग बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्मल ग्रीटिंग? बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ग्रीटिंग आपण वापरतोय, पण ही ग्रीटिंग दोन प्रकारचे असतात, फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय? तर औपचारिक, जिथे औपचारिकता येते. आणि इनफॉर्मल म्हणजे काय? तर अनौपचारिक. बघा, जेव्हा आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती आहेत, ज्या की मानाने मोठ्या आहेत, पदानं मोठ्या आहेत, आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, तर आपण त्यांच्याशी कम्युनिकेट होत असताना फॉर्मल ग्रीटिंगचा वापर करायचा आहे. आणि आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, जे अगदी आपल्या जवळचे आहेत, तर आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करत असताना इनफॉर्मल ग्रीटिंगचा यूज करत असतो. बघा, आपल्याला इथे विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्मल ग्रीटिंग? खालीलपैकी कोणतं फॉर्मल ग्रीटिंग आहे? आपल्या स्कूलमध्ये जर एखादे अधिकारी आले व्हिजिटला आणि मग अशा वेळी आपण त्यांना हे, हाय, व्हॉट्सअप असं म्हणू का? नाही. हे सगळं इन्फॉर्मल सेंटेन्स आहेत, की आपण आपल्या फ्रेंडशी बोलताना म्हणू शकतो हे, हाय, व्हॉट्सअप. बट जेव्हा आपल्यापेक्षा मानाने, पदाने मोठी माणसं आपल्याशी कम्युनिकेट होतात, त्यावेळी आपल्याला फॉर्मल ग्रीटिंग वापरावं लागतं. आणि फॉर्मल ग्रीटिंगचं करेक्ट फ्रेज आहे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. दुपारची वेळ आहे, आपल्याकडे अधिकारी व्हिजिटला आलेले आहे स्कूलला, तर आपण काय म्हणणार? गुड आफ्टरनून, हाय, हे, व्हॉट्सॲप यासारखी, व्हॉट्सअप यासारखी इनफॉर्मल ग्रीटिंग आपण वापरणार नाही. कारण आपलं कम्युनिकेशन हे कसं असलं पाहिजे? रिस्पेक्टफुल असलं पाहिजे. त्यानंतर आपण बघू शकतो, ते क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द करेक्ट रिस्पॉन्स टू थँक यू? व्हॉट इज द करेक्ट रिस्पॉन्स टू थँक यू? पहा, थँक यू म्हटल्यानंतर आपण रिप्ले मध्ये काय रिस्पॉन्स देतो? सपोज तुमच्या मित्रानं तुम्हाला पेन दिला, तुमच्या पेनची इंक संपलेली आहे, तुम्हाला पेन दिला, तुमच्या मित्राने तुम्हाला हेल्प केली आणि तुम्ही तुमच्या फ्रेंडला थँक्यू म्हणाले. काय म्हणाले? थँक्यू म्हणाले. मग तुम्ही थँक्यू म्हटल्यानंतर तुमचा फ्रेंड तुमच्या या थँक्यूला काय रिस्पॉन्ड करणार? तर यू आर वेलकम. यू आर वेलकम हे करेक्ट ग्रीट आहे थँक्यू या
एक्सप्रेशन साठी. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन, विच ग्रीटिंग इज यूज ॲट नाईट? रात्र आहे, रात्रीची वेळ आहे, रात्र झाल्यानंतर कोणतं ग्रीटिंग आपण यूज केलं पाहिजे असं क्वेश्चन इथे विचारलेलं आहे. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट आणि हॅलो असे ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये मला वाटतं लगेचच या क्वेश्चनचा आन्सर सेट केलेला असेल. आणि नाईट आहे म्हणजे नक्कीच गुड नाईट हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. गुड नाईट हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट बघा, हाऊ डू यू ग्रीट युअर टीचर्स इन द मॉर्निंग? सकाळची वेळ आहे, तुम्ही स्कूलमध्ये एंटर केलेला आहे आणि तुमच्या समोर टीचर्स आहेत. मग अशा वेळी तुम्ही त्या टीचर्सला काय ग्रीट करणार? निश्चितच मॉर्निंग आहे तर आपण काय म्हणणार? गुड मॉर्निंग. काय म्हणणार? गुड मॉर्निंग. हे, हाय, यो यासारखे इन्फॉर्मल फ्रेजेस आपण आपल्या शिक्षकांशी वापरतो का? तर नाही. आपल्याला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. आपल्यापेक्षा टीचर्स जे आहेत ते मोठे आहेत, त्यामुळे आपण फॉर्मल ग्रीटिंग तिथे यूज करणार आहोत. हे, हाय, यो यासारखे ग्रीटिंग्स इन्फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन पाहत असताना आपल्याला फॉर्मल आणि इन्फॉर्मल कम्युनिकेशन सुद्धा चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होत आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट डू यू से व्हेन मीटिंग समवन फॉर द फर्स्ट टाइम? बघा, एखाद्याला तुम्ही पहिल्यांदाच तुमची भेट होत आहे एखाद्या व्यक्तीशी आणि तुम्ही पूर्वी कधीही त्या व्यक्तीला भेटलेले नाही आहात, तुमच्यासाठी ती अननोन पर्सन आहे, फर्स्ट टाइम तुम्ही भेटत आहात, मग तुम्ही त्यावेळी कोणतं ग्रीटिंग वापराल? तर बघा, सी यू म्हणाल, हाऊ आर यू म्हणाल, नाईस टू मीट यू म्हणाल की गुड नाईट म्हणाल? बघा, सी यू म्हणायला आपण निरोप घेत नाहीये, आपली काय होत आहे? मीटिंग होत आहे म्हणजे भेट होत आहे, आपण लिव्ह करत नाही आहोत. हाऊ आर यू विचारायला व्यक्ती आपल्या ओळखीची नाहीये, फर्स्ट टाइम भेटतोय आपण, तर हाऊ आर यू कसं विचारणार? गुड नाईट म्हणायला नाईट नाहीये, इथे कुठेही सेंटेन्स मध्ये नाईट असा उल्लेख नाहीये, मग गुड नाईट हे सुद्धा अभिवादन आपण करणार नाही. तर फर्स्ट टाइम आपण भेटत आहोत तर नक्कीच नाईस टू मीट यू, तुम्हाला भेटून छान वाटलं, हे पॉझिटिव्ह ग्रीटिंग इथे योग्य आहे. त्यानंतर बघा, विच ग्रीटिंग इज इन्फॉर्मल? विच ग्रीटिंग इज इन्फॉर्मल? खालीलपैकी कोणतं ग्रीटिंग हे अनौपचारिक आहे? तुमच्या फ्रेंड्स, त्यानंतर फॅमिली मेंबर्सशी तुम्ही इन्फॉर्मल ग्रीटिंग वापरता, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. मग खालीलपैकी कोणतं ग्रीटिंग हे इन्फॉर्मल आहे? तर बघा, गुड मॉर्निंग, हॅलो, हाय, गुड इव्हिनिंग. बघा, तर यापैकी हाय हे जे ग्रीटिंग आहे हे इन्फॉर्मल ग्रीटिंग आहे. आपण आपल्या फ्रेंड्सला पटकन म्हणतो हाय. काय म्हणतो? हाय. तसं आपण आपल्या टीचर्सला म्हणतो का हाय? तर नाही, म्हणजेच ते इन्फॉर्मल ग्रीटिंग आहे. इफ someone says how are you, what can you say? सपोज जर एखाद्याने तुम्हाला विचारलं हाऊ आर यू, तू कसा आहेस, तू कशी आहेस, त्यावेळी तुम्ही काय म्हणाल? व्हॉट कॅन यू से? दॅट टाइम यू हॅव टू से आय एम फाईन
थँक्यू. आय एम फाईन. थँक्यू. तुम्हाला एखादा विचारतोय हाऊ आर यू, त्यावेळी तुम्ही बाय म्हणाल का? नाही. गुड नाईट म्हणाल का? नाही. वेलकम म्हणाल का? अजिबात नाही. तर तुमचा करेक्ट रिस्पॉन्ड असेल आय एम फाईन. थँक्यू. लाईक दॅट. What do you say when entering someone's home? What do you say when entering someone's home? एखाद्याच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. एखाद्याच्या घरामध्ये तुम्ही जात आहात. एखाद्याच्या घरी तुम्ही गेले आहात. त्यावेळी गेल्याबरोबर तुम्ही काय म्हणाल? हॅलो. काय म्हणाल? नमस्कार. हॅलो. मराठीमध्ये जसं आपण म्हणतो नमस्कार, तसं इंग्लिशमध्ये करेक्ट फ्रेज कोणते आहे ग्रीटिंग? हॅलो. मग आपण काय म्हणणार आहोत? हॅलो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज अ पोलाइट ग्रीटिंग फॉर अन एल्डर पर्सन. चूज अ पोलाइट ग्रीटिंग फॉर अन एल्डर पर्सन. एल्डर पर्सन आहे. एल्डर म्हणजे काय? तर आपल्यापेक्षा मोठी. आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे. त्यांच्याशी आपल्याला नम्रपूर्ण बोलायचं आहे. पोलाइट बोलायचं आहे. कसं बोलायचं आहे? पोलाइट बोलायचं आहे. तर आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीशी नम्रपणे बोलताना आपण कोणतं ग्रीटिंग यूज करणार? आपण त्यांना यो म्हणणार, हाय, हे असं म्हणणार की गुड मॉर्निंग असं म्हणणार? तर बघा, नक्कीच आपण गुड मॉर्निंग असं ग्रीट करणार. यो, हाय, हे जे आहेत हे इन्फॉर्मल ग्रीटिंग्स आहेत. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी आपण ती वापरू शकत नाही. त्यामुळे आपलं कम्युनिकेशन क्लीन, क्लिअर, पोलाइट वाटण्यासाठी आपल्याला फॉर्मल ग्रीटिंग्स यूज करायचे आहेत. गुड बाय इज यूज्ड व्हेन. पहा, इथे विचारलं आहे. गुड बाय इज यूज्ड व्हेन. गुड बाय हे कधी वापरलं जातं असं क्वेश्चन आहे. केव्हा वापरलं जातं? बघा, आपण एखाद्याला भेटलो, हाय म्हणतो. बट आपण एखाद्याचा निरोप घेतोय, स्कूल सुटलंय, स्कूल ऑफ झालंय, आपण चाललोय घरी, त्यावेळी आपण आपल्या फ्रेंड्सला, आपल्या टीचर्सला काय म्हणतो? तर बाय किंवा गुड बाय म्हणतो. बरोबर? मग बाय किंवा गुड बाय हे जे ग्रीटिंग आहे ते आपण केव्हा यूज करतो? व्हेन यू लिव्ह समवन. जेव्हा तुम्ही एखाद्याचा निरोप घेता तेव्हा तुम्ही गुड बाय हे ग्रीट वापरणार आहात. पहा, खूप सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन रीड करा तुम्ही. खूप सोपा क्वेश्चन आहे. इझी आहे. What do you say to a friend on a phone call? What do you say to a friend on a phone call? पहा, तुमच्या फ्रेंडचा फोन आला तुम्हाला, तर फोन कॉलवर तुम्ही काय म्हणता? बघा, आपण सगळेच जण फोनवर कम्युनिकेट होत असतो कधी ना कधी. आणि मग आपल्याला माहिती आहे, ऑलवेज आपण फोनवर कम्युनिकेट करताना काय म्हणतो? हॅलो. काय म्हणतो? हॅलो म्हणजेच नमस्कार असा त्याचा अर्थ आहे. बघा, विच इज द बेस्ट रिप्लाय टू गुड इव्हिनिंग? गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्या किंवा शुभ संध्याकाळ. यासाठी बेस्ट रिप्लाय खालीलपैकी कोणता आहे? असा क्वेश्चन आहे. तर
गुड इव्हिनिंग म्हटल्यानंतर आपण बाय, हॅलो, थँक्स असं म्हणत नाही. आपल्याला गुड इव्हिनिंग विश केलंय तर आपण सुद्धा समोरच्याला विश करतो गुड इव्हिनिंग. काय विश करतो आपण? गुड इव्हिनिंग. So our correct answer is good evening, option number first. Now look at this question. When do you use see you soon? When do you use see you soon? See you soon हे आपण कधी वापरतो असा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. तर बघा, see you soon आपण म्हणतो निरोप घेताना, लिव्ह करताना, बाय, गुड बाय, सी यू सून. म्हणजे काय? पुन्हा लवकरच भेटू असा अर्थ होतो सी यू सूनचा. मग हे कधी म्हणतो आपण? तर व्हेन लिव्हिंग, जेव्हा आपण निरोप घेत आहोत तेव्हा आपण म्हणतो सी यू सून. सी यू सून. बघा, या छोट्या छोट्या ग्रीटिंगचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला ग्रीटिंगचा अर्थ कळाला की आपल्याला त्याचा यूज कसा करायचा हे सुद्धा कळून जातं. बघा, आता इथे विचारलेलं आहे, व्हॉट इज अ शॉर्ट वे टू से हॅलो? हॅलो म्हणजे नमस्कार असं म्हणण्यासाठी शॉर्ट वर्ड किंवा शॉर्ट वे कोणता आहे? तर मी मगाशीच सांगितलं होतं, हाय हे हॅलोचं शॉर्ट रूप आहे. हॅलोचं शॉर्ट रूप आहे हाय. हॅलो आणि हाय या दोन्हीही ग्रीटचा अर्थ होतो नमस्कार. विच इज अ कॅज्युअल ग्रीटिंग? कॅज्युअल म्हणजे काय? तर अनौपचारिक. मी मगाशीच सांगितलं, फॉर्मल, इनफॉर्मल, कॅज्युअल यासारखे वर्ड आले की अजिबात गोंधळ होऊ द्यायचा नाही. कॅज्युअलचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. कॅज्युअल म्हणजे काय? तर इनफॉर्मल, अनौपचारिक, जे आपण आपल्या फ्रेंडशी, आपल्या कुटुंबियांशी बोलताना अनौपचारिकरित्या बोलतो, आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलताना. जसं की हाय. हाय आपण आपल्या टीचर्सला, आपल्या स्कूलमध्ये व्हिजिटला आलेल्या अधिकाऱ्यांना हाय म्हणतो का? नाही. तर कॅज्युअल ग्रीटिंग मध्ये, अनौपचारिक ग्रीटिंग मध्ये आपण हाय हे ग्रीट वापरत असतो. बघा, नेक्स्ट आहे a formal way to ask how someone is. A formal way to ask how someone is. इथे तुम्हाला विचारलंय की फॉर्मल ग्रीट कोणता आहे? एखाद्याला विचारायला की तू कसा आहेस? हाऊ आर यू? हाऊ आर यू? आपण कोणतं ग्रीट वापरतो तू कसा आहेस, तू कशी आहेस विचारायला? तर हाऊ आर यू हे आपलं करेक्ट ग्रीट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पहा, ग्रीटिंग केवळ आपण ओरली कम्युनिकेट होत असताना वापरत नाही, तर कम्युनिकेट होण्यासाठी रिटर्न फॉर्म मध्ये सुद्धा आपण कम्युनिकेट होत असतो. म्हणजे लिखाणातून सुद्धा आपण संवाद साधत असतो. उदाहरणार्थ आपण लेटर रायटिंग करतो. आता डिजिटल जमान्यामध्ये ईमेल, मेसेजेस याद्वारे आपण कम्युनिकेट होत असतो. आणि मग इथे आपल्याला क्वेश्चन विचारलाय, विच ग्रीटिंग फिट्स बेस्ट इन एन ईमेल? कोणतं ग्रीटिंग खालीलपैकी ईमेल मध्ये करेक्ट फिट होतं? ईमेल पाठवताना, ईमेल द्वारे कम्युनिकेट होताना कोणतं ग्रीट आपण वापरणार? तर बघा, आपण हे, हॅलो, त्यानंतर यो यासारखे इनफॉर्मल
ग्रीट्स तिथे वापरत नाही, तर डिअर सर, डिअर मॅडम यासारखं ग्रीट इथे करेक्ट आहे. पुढे जे काही ग्रीट क्वेश्चन विचारलेला आहे, चूज अ ग्रीटिंग फॉर लंच टाइम. पहा प्रश्न नीट लक्षात घेऊया. चूज अ ग्रीटिंग फॉर लंच टाइम. लंच म्हणजे काय इथे आपल्याला माहिती पाहिजे. बघा आपल्या सर्वांना माहिती आहे, दुपारी आपला लंच ब्रेक असतो आणि लंच म्हणजे आपलं दुपारचं जेवण. दुपारच्या वेळी केलं जाणारं जेवण जे आहे त्याला लंच म्हणतो. त्यानंतर रात्री आपण जे जेवण करतो त्याला आपण डिनर म्हणतो, बरोबर. सकाळी आपण ब्रेकफास्ट करतो. त्यामुळे जेव्हा असे काही वर्ड येतात, लंच टाइम, डिनर टाइम, तेव्हा त्या वर्ड्स वरूनच आपण लक्षात घ्यायचं की तो टाइम कोणता आहे. मॉर्निंगचा आहे, आफ्टरनूनचा आहे, इव्हिनिंगचा आहे की नाईटचा आहे. इथे ऑब्विसली लंच टाइम आहे म्हणजे आफ्टरनून आहे. आणि मग लंच टाइमच्या वेळी, आफ्टरनूनच्या वेळी आपण गुड आफ्टरनून हेच ग्रीट वापरत असतो. देन आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which expression means take care when parting? पहा एखाद्याची काळजी करतोय आपण, त्यावेळी कोणतं एक्सप्रेशन आपण वापरतो, तर नक्कीच आपण टेक केअर म्हणतो. काळजी घ्या, काळजी घे असं म्हणतो. टेक केअर इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दॅट क्वेश्चन. What is the best reply to nice to meet you? What is the best reply to nice to meet you? Nice to meet you या ग्रीट्सला बेस्ट रिप्लाय काय देणार आपण, तर बघा नाईस टू मीट यू टू. नाईस टू मीट यू म्हणजे भेटून छान वाटलं. मग आपला रिप्ले नाईस टू मीट यू ला करेक्ट असणार आहे नाईस टू मीट यू टू, म्हणजे मला सुद्धा भेटून छान वाटलं. हा पॉझिटिव्ह रिप्ले आपला असणार आहे नाईस टू मीट यू या ग्रीट साठी. देन आपण बघूया ग्रीटिंग यूज्ड फॉर बर्थडे विशेष. ग्रीटिंग यूज्ड फॉर बर्थडे विशेष. बर्थडे विश करताना, बर्थडे आहे, वाढदिवस आहे फ्रेंडचा, मग आपल्या एखाद्या फ्रेंडचा स्कूलमध्ये बर्थडे असतो, आपण तो स्कूलमध्ये सेलिब्रेट करतो. सर्वजण बर्थडे बॉय बर्थडे गर्लला काय विश करतात, तर डेफिनेटली आपण हॅपी बर्थडे असं विश करत असतो. हॅपी बर्थडे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू ग्रीट अ ग्रुप इन द मॉर्निंग? पहा हाऊ डू यू ग्रीट अ ग्रुप इन द मॉर्निंग? बघा मॉर्निंगची वेळ आहे आणि इथे ग्रुप म्हटलंय. काय म्हटलंय? ग्रुप. इथे कोणाला इंडिव्हिज्युअली आपल्याला ग्रीट करायचं नाही, तर ग्रुपमध्ये आपल्याला ग्रीट करायचं आहे. मग ग्रुप आहे म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती आहेत.
अशा वेळी आपण गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणत असतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. What do you say to a guest? What do you say to a guest? याचा आन्सर आपण डिटरमाइन करायचं आहे काय आहे ते. रीड करा ऑप्शन आणि आन्सर डिटरमाइन करा. What do you say to a guest? What do you say to a guest? गेस्ट आले, पाहुणे आले आपल्या घरी, मग आपण काय म्हणतो त्यांना? वेलकम, स्वागत आहे असंच म्हणतो. त्यानंतर बेस्ट वे टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन पोलाइटली. पोलाइटली कन्व्हर्सेशन स्टार्ट करायचं आहे. नम्रपणे आपल्याला संभाषणाची सुरुवात करायची आहे, संवादाची सुरुवात करायची आहे. तर आपण काय म्हणू? व्हॉट्सअप, एक्सक्यूज मी, हे, लेटर. तर बघा, आपल्याला आपण कुठे गावाला गेलो, आपल्याला ऍड्रेस विचारायचा आहे. आपण एखाद्या व्यक्तीला ऍड्रेस विचारणार आहोत, तर तिथे त्या व्यक्तीशी पोलाइटली नम्रपणे कन्व्हर्सेशन सुरू करण्यापूर्वी आपण काय म्हणणार आहोत? एक्सक्यूज मी. काय म्हणणार आहोत? एक्सक्यूज मी. सो आवर करेक्ट आन्सर इज एक्सक्यूज मी. इथे बघा क्वेश्चन, विच ग्रीटिंग इज बेस्ट फॉर अ लेटर. आपण लेटर रायटिंग करतो, मी मगाशीच सांगितलं की आपण केवळ ओरली कम्युनिकेट होत नाही, तर आपण रिटर्न फॉर्म मध्ये बाय लेटर, बाय ईमेल, बाय मेसेजेस आपण कम्युनिकेट होत असतो. त्यावेळी लेटर मध्ये कम्युनिकेट होत असताना कोणतं ग्रीट आपण वापरतो? तर बघा, आपण आपल्या मित्राला, मैत्रिणीला लेटर राईट करत आहोत, तर आपण काय म्हणणार? डिअर फ्रेंड. काय म्हणणार? डिअर फ्रेंड. आपलं बेस्ट ग्रीटिंग लेटर साठी असणार आहे डिअर फ्रेंड. इथे लेटर कोणाला लिहितोय हे एक्सप्रेस केलेलं नाही क्वेश्चन मध्ये, परंतु हॅलो, गुड मॉर्निंग, बाय यासारखे ग्रीट्स आपण रिटर्न कन्व्हर्सेशन मध्ये वापरत नाही. आपण जर टीचरला लेटर लिहित आहात तर रिस्पेक्टेड टीचर असं म्हणतो. फ्रेंडला लिहित आहोत तर डिअर फ्रेंड. हे सुद्धा लेटर रायटिंग मध्ये वापरलं जाणार बेस्ट ग्रीटिंग आहे. Which of this is a farewell? Which of this is a farewell? What is meant by farewell? फेअरवेल या शब्दाचा अर्थ होतो निरोप घेणे, समारोप, निरोप. म्हणजेच लिव्हिंग समवन. दॅट टाइम जेव्हा आपण लिव्हिंग करत आहोत, जेव्हा आपण निरोप घेत आहोत, तेव्हा आपण काय वापरतो? तर निरोप घेताना आपण हाय हॅलो वापरतो का? नो. हाय हॅलो तर आपण मीटिंग म्हणजे भेटताना वापरतो. त्यानंतर हे पण आपण भेटतानाच वापरतो. तर निरोप घेताना आपण वापरतो गुड बाय. गुड बाय इज द करेक्ट ग्रीटिंग फॉर फेअरवेल. नेक्स्ट बघा, चूज अ ग्रीटिंग सुटेबल फॉर अ स्ट्रेंजर. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंजर? What is the meaning of stranger? Stranger means unknown person.
अननोन पर्सन. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती. ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही आहोत अशा व्यक्तीला स्ट्रेंजर असं संबोधलं जातं. मग अशा व्यक्तीसाठी, जी व्यक्ती आपल्याला अननोन आहे, त्या व्यक्तीला ग्रीट करताना आपण हे, हाय, यो अशा प्रकारचे इन्फॉर्मल ग्रीटिंग वापरू का? तर निश्चितच नाही. आपण अननोन व्यक्तीशी कम्युनिकेट होत आहोत तर निश्चितच गुड मॉर्निंग हे करेक्ट ग्रीट आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ग्रीटिंग फॉर समवन ओल्डर दॅन यू. ग्रीटिंग फॉर समवन ओल्डर दॅन यू. तुमच्यापेक्षा ओल्डर असलेल्या, मोठ्या असलेल्या व्यक्तीशी तुम्ही कम्युनिकेट होत आहात. मग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीशी कम्युनिकेट होताना आपल्याला फॉर्मल ग्रीट्सच वापरायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्या इथे करेक्ट आन्सर असेल गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, लाईक दिस. Look at this question. What to say before ending a phone call? What to say before ending a phone call? फोन कॉल जो आहे तो एंड करताना कोणतं ग्रीट वापरायचं आहे असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे. तर बघा, आपण फोन कॉलवर स्टार्टिंग करताना हॅलो म्हणतो. आपल्याला इथे एंडिंग करताना काय बोलायचं हे विचारलंय. तर नक्कीच आपण एंडिंग करताना बाय, लिव्हिंग, एंडिंग वर्ड्स कोणतेही आले तरी लक्षात घ्यायचं आहे की आपण इथे निरोप घेत आहोत. म्हणजे नक्कीच बाय, गुड बाय, सी यू सून हेच ग्रीटिंग इथे योग्य ठरतात. तर आपल्याला दिलेल्या ऑप्शन पैकी बाय हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. देन एक्सप्रेशन ऑफ हॅपीनेस व्हेन मीटिंग. एक्सप्रेशन ऑफ हॅपीनेस व्हेन मीटिंग. मीटिंग मध्ये आनंददायी एक्सप्रेशन कोणतं असेल? तर बघा, मीटिंग आहे, सर्वजण आपल्या समोर आहेत, तर आपण काय म्हणणार आहोत? गुड टू सी यू, गुड टू सी यू. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर्मल ग्रीटिंग व्हेन जॉईनिंग अ क्लास ऑनलाईन. बघा, तुम्ही दररोज ऑनलाईन क्लासला जॉईन आहात आणि क्लासला जॉईन झाल्यानंतर समोर जे काही टीचर्स आहेत ते तुम्हाला काय विश करतात ऑनलाईन क्लासमध्ये? तर तुम्हाला ते गुड मॉर्निंग म्हणतात. काय म्हणतात? गुड मॉर्निंग. आणि मग आता तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की तुम्ही क्लासला जॉईन आहात, तर तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन झाल्यानंतर कोणतं फॉर्मल ग्रीटिंग वापराल? तर नक्कीच तुम्ही तुमच्या टीचर्सला गुड मॉर्निंग टीचर हे करेक्ट अँड सुटेबल ग्रीटिंग यूज करणार आहात. बघा, यानंतर क्वेश्चन विचारलेला आहे ग्रीटिंग बिफोर लंच. लंच, लंच म्हणजे दुपारचं जेवण. तर पहा, लंच दुपारी आहे म्हणजे नक्कीच आफ्टरनून आहे, म्हणून गुड आफ्टरनून हे आपलं करेक्ट ग्रीटिंग आहे. हे आपलं करेक्ट ग्रीटिंग आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये स्टॉक एक्सप्रेशन ग्रीटिंग या घटकावर सेशन घेतलेलं आहे. जनरली आपल्या डेली कम्युनिकेशन मध्ये यूज केले जाणारे एक्सप्रेशन्स आपण बघितले. आपल्या सर्वांना ती नोन आहेत. फक्त क्वेश्चन जे आहेत ते असे फिरवून विचारले जातात, जसं की लंच टाइम, डिनर टाइम. तर अशा वेळी त्या काळानुसार आपण लक्षात घ्यायचंय. लंच टाइम आहे तर नक्कीच आफ्टरनून आहे, डिनर टाइम आहे तर नाईट आहे, तर गुड नाईट हेच एक्सप्रेशन करेक्ट आहे. अशा प्रकारे अर्थ समजावून घेऊन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. ग्रीटिंग या टॉपिकवर 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात. निश्चितच आजच्या तासिकेच्या अभ्यासानंतर तुम्हाला ग्रीटिंग हा स्टॉक एक्सप्रेशन मधील घटक चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी आशा बाळगते. आपण सर्वांनी या टॉपिकवर प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या डेली कम्युनिकेशन मध्ये ग्रीटिंगचा यूज करायचा आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. थँक्यू.